मोशे आणि अहरोन यांनी फारोला सांगितलं, इस्रायलाचा देव असं म्हणतो की तू त्याच्या लोकांना जाऊ द्यावस, नाहीतर तुझ्यासोबत वाईट गोष्टी घडतील. परंतु फारो ऐकायला तयार नव्हता. म्हणून देवानं इजिप्तमधील सर्व पाण्याचं रक्त केलं. ते कुणीही पिऊ शकत नव्हतं. मग त्यानं इजिप्तमधील लोकांची घरं बेडकांनी भरून टाकली. सर्वत्र बेडूकच बेडूक होते. तरीही फारो ऐकायला तयार नव्हता. म्हणून देवानं संपूर्ण इजिप्तमध्ये आकाशात उवा पसरवल्या. धूळ पडते तशा त्या लोकांवर पडल्या. मग त्यानं इजिप्त देशावर माशा पाठवल्या. तरीही फारो ऐकायला तयार नव्हता. म्हणून देवानं इजिप्तमधील सर्व प्राणी ठार केले. घोडे, गाढव, उंट, शेरडं, मेंढरं, गायी आणि बकऱ्या हे सर्व मरण पावले. मग त्यानं इजिप्तमधील लोकांच्या शरीरावर मोठे मोठे फोड आणले. तरीही फारोनं ऐकलं नाही. इजिप्तमधील शेतातल्या पिकांचा नाश करण्यासाठी देवानं गारपीट पाठवली. त्यांचे गहू आणि जवस यांचा नाश झाला. मग त्यानं जी फळझाडं उरली त्यांचा नाश करण्यासाठी टोळधाड पाठवली. तरीही फारो ऐकायला तयार नव्हता. मग देवानं संपूर्ण देशात अंधकार पाठवला. परंतु पुन्हा फारोनं ऐकलं नाही. देव म्हणाला, इजिप्तमधील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र आणि प्राण्यांचेही प्रथम वत्स मी ठार करणार. माझ्या लोकांनी एक कोकरू ठार करावे, ते खावे आणि त्याचे रक्त आपल्या दारांच्या पट्ट्यांवर लावावे. मी ते रक्त पाहीन आणि त्यांची घरं ओलांडून पुढे जाईन. त्या घरातील मुलं मरणार नाहीत. तुम्ही याला वल्हांडण असं म्हणा आणि त्याची निरंतर आठवण करा. इस्रायली लोकांनी देवाचं आज्ञापालन केलं. परंतु इजिप्तमधील प्रथम जन्मलेले पुत्र मरण पावले. फारोचा पुत्र देखील. शेवटी फारोनं ऐकलं आणि सगळ्या इस्रायली लोकांना जाऊ दिलं.